नमस्कार यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील. मी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत CSC सेंटर. CSC सेंटर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्णपणे चेंज झालेली आहे. CSC म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र असं सुद्धा बोललं जातं. कॉमन सर्व्हिस सेंटर त्याचा फुल फॉर्म आहे. तर याच्या थ्रूने तुम्ही बरीचशी कामं करू शकताय. यामध्ये तुम्ही आधार कार्डचं काम, पॅन कार्ड, मास्टर लायसन्स, फूड लायसन्स, उद्योग आधार, कार मोटर लायसन्स या गोष्टी तुम्ही कस्टमरला सर्व्हिस देऊ शकता. CSC सेंटर घेण्यासाठी तुम्हाला भरपूर कागदपत्रे द्यावे लागणार आहेत. CSC साठी TEC सर्टिफिकेट तर इम्पॉर्टंट होतच, पण त्याबरोबरच आता BC म्हणजेच IRBFचं सर्टिफिकेट जे तुम्हाला BC पॉईंट घेण्यासाठी महत्त्वाचं आहे, ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे. त्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठले कुठले लागणार आहेत ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला जॉईन व्हायचं आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, CSC रजिस्टर करण्यासाठी ही नवीन वेबसाईट आहे. वेबसाईट टाकून घ्यायची आहे cscregister.csccloud.in. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अप्लाय या बटनवर क्लिक करायचं आहे. अप्लायमध्ये न्यू रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर त्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स याची लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे. लिस्टमध्ये तुमचं पहिलं डॉक्युमेंट आहे वोटर ID. तर वोटर ID म्हणजेच तुमचं मतदान कार्ड, ते फ्रंट अँड बॅक साईड दोन्ही लागणार आहे. त्यानंतर सेकंड असणार आहे तुमचं पॅन कार्ड. थर्डमध्ये तुमचं आधार कार्ड फ्रंट अँड बॅक. त्यानंतर ॲप्लिकंट फोटो, इंडियन पासपोर्ट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन. आता हे इंडियन पासपोर्ट आणि पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे ते लगेच तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरीही चालेल. त्यानंतर हायर क्वालिफिकेशन डॉक्युमेंट म्हणजेच तुम्ही कमीत कमी 10वी पास तरी असायला हवेत. जर 10वीपेक्षा कमी शिक्षण झालेलं असेल तर ते फॉर्म भरू शकत नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर TEC सर्टिफिकेट आणि बँक BC सर्टिफिकेट लागणार आहे. तर TEC सर्टिफिकेट जे आहे हे बऱ्याचशा जणांना माहिती आहे, कारण जुन्या प्रोसेसमध्ये TEC सर्टिफिकेट लागत होतं. पण बँक BC सर्टिफिकेट काय आहे हे तुमच्यासाठी नवीन असणार आहे. तर त्याची प्रोसेस आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने TEC आणि बँक BC सर्टिफिकेट काढायचे. सर्वात प्रथम आपण आता TEC सर्टिफिकेट काढणार आहोत. तुमच्या समोर जो आहे तो TEC सर्टिफिकेट आहे, तो कशा पद्धतीने काढायचे त्याची प्रोसेस आपण आता पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण BC सर्टिफिकेट बघणार आहेत. तर पहिलं सर्टिफिकेट आपण घेतलं TEC. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे गुगलमध्ये. गुगलमध्ये आल्यानंतर TEC असं सर्च करायचं आहे. TEC सर्च केल्यानंतर पहिलंच वेबसाईट जी तुमची येते ती वेबसाईट ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला टेलिसेंटर एंटरप्रेन्युअर्स कोर्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. TEC किंवा CCE असं सुद्धा त्या सर्टिफिकेटला म्हटलं जातं. राईट साईडला कॉर्नरमध्ये तुम्हाला लॉग इन विथ अस असं दिलेलं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे. त्यामध्ये आपल्याला CCE हा कोर्स घ्यायचा आहे, कारण आपण नवीन रजिस्ट्रेशन करतो आहे. म्हणून सर्टिफिकेट कोर्स इन एंटरप्रेन्योरशिप यावर येऊन रजिस्टरवर क्लिक करायचे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्मचं फॉर्मॅट दिलं जाईल. ते फॉर्मॅट व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि डिटेल व्यवस्थित भरायचे. तर ह्यामध्ये तुम्हाला फर्स्ट आहे नेम ॲज पर गव्हर्मेंट ID प्रूफ. म्हणजेच तुमचं आधार कार्ड जे आहे, आधार कार्डवर जसं नाव आहे, जशी स्पेलिंग आहे तसंच्या तसं तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. एक जर स्पेलिंग तुमचं मिस्टेक झालं तर नंतर तुम्ही ते दुरुस्त करू शकत नाही आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगते, आधार कार्डवर जसं नाव आहे तसं तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, फादर नेम, मदर नेम किंवा तुमच्या वाईफचं नाव, कोणाचं तरी एकाचं नाव तुम्ही इथे लिहू शकताय. त्यानंतर तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तुमचा ॲड्रेस जे आधार कार्डवर असेल किंवा तुम्ही आता ज्या ठिकाणी राहता तिथला ॲड्रेस तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचे. जेंडर ॲज पर गव्हर्मेंट ID प्रूफ, जसं तुमच्या आधार कार्डवर डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे. त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ लिहायचे आहे. डेट ऑफ बर्थ अजिबात चुकवू नका. ह्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट मंथ दिलेला आहे, त्यानंतर डेट, नंतर इयर टाकायचे. आधार कार्डवर जशी दिलेली असेल तशी सेम टू सेम तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे लिहायची. त्यानंतर तुमचं पासपोर्ट साईज फोटो असणार आहे. पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो 50 KB अंडर असायला हवं आणि तो JPG फॉर्मॅटमध्येच असायला हवा. त्यापेक्षा जास्त असेल तर तो फोटो व्हॅलिड नाही आहे. JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असेल तरीही चालेल. त्यानंतर तुमचा इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर फॉर्म सबमिट करायचे.
फॉर्म सबमिट करण्या अगोदर फॉर्म फिलअप जे केलेला आहे डिटेल पुन्हा एकदा चेक करून घ्या, डिटेल्स बरोबर आहेत की नाही. चेक केल्यानंतरच फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे. त्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी येणार. पेमेंट 1479 रुपये आहे. हा पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI ID, फोनपे, गुगल पे, पेटीएम बऱ्याचशा पद्धतीचे पेमेंट दिलेले आहेत. ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकताय. तुम्हाला कसं पेमेंट करायचं आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर ह्या पेमेंटची प्रोसेस जी आहे ती आता होत आहे. पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला एक TEC नंबर येणार, तो सेव्ह करून ठेवायचा आहे. पण जर पेमेंट करताना हा एरर येत असेल तर सेंड एनीवे या बटनावर क्लिक करायला विसरू नका. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंट प्रोसेस कंप्लीट होणार आणि या ठिकाणी तुम्हाला TEC नंबर दिला जातो आहे. तो TEC नंबर नोट डाऊन करायचा आहे आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो तुम्ही दिलेला मोबाईल नंबर, म्हणजे जो फॉर्ममध्ये तुम्ही मेन्शन केलेला आहे तो मोबाईल नंबरच तुमचा पासवर्ड असणार आहे. तर TEC नंबर आणि पासवर्ड हे सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन विथ असमध्ये यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मेन्शन केलेला TEC नंबर आहे तो ह्या ठिकाणी ॲड करून मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे. ह्या पद्धतीचा इंटरफेस इथे ओपन होणार. हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन आहे. ऑनलाईन पद्धतीने त्याचे क्वेश्चन सॉल्व करायचे. इथे असेसमेंट दिलेला आहे त्यावर क्लिक करायचे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10 पद्धतीच्या असेसमेंट ओपन होणार. प्रत्येकी 10 क्वेश्चन्स असणार आणि ह्यामध्ये तुम्हाला 4 मार्काला पास असणार आहे. तर हे तुम्हाला फर्स्ट दिलेलं आहे. फर्स्ट लॉक ओपन आहे, म्हणजे फर्स्ट एक्झाम क्लिअर केल्यानंतरच सेकंड लॉक ओपन होणार. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण एक्झाम सॉल्व करून घ्यायचे आहेत. क्वेश्चन्स जर तुम्हाला हार्ड वाटत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिलेले आहेत. त्या PDF बघून तुम्ही एक्झाम देऊ शकताय. आता आपण फर्स्ट एक्झाम क्लिअर करतो आहे. एकूण 10 प्रश्न येतात. तुम्ही क्वेश्चन वाचून आन्सर्स दिलेले आहेत ते टिकमार्क करून सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर फर्स्ट एक्झाम आपण आता क्लिअर केलेली आहे. पुन्हा जर हा प्रॉब्लेम येत असेल सेंड एनीवे करून पुढे जाऊ शकतो आपण. या ठिकाणी बघा आपल्याला 10 पैकी 4 मार्क्स मिळालेले आहेत आणि फर्स्ट एक्झाम आपण क्लिअर केले. फर्स्ट क्लिअर झाल्यानंतर सेकंड लॉक ओपन झालं आहे. सेकंड लॉकवरती क्लिक करून पुन्हा आपण सेकंड एक्झाम द्यायची आहे. अशा पद्धतीने ज्या 10 पद्धतीचे असेसमेंट दिलेले आहेत त्या पूर्ण कंप्लीट केल्यानंतरच आपल्याला पुढे जी मेन लाईव्ह एक्झाम आहे ती येणार आहे. 10 असेसमेंट कंप्लीट झाल्यानंतर टेक एक्झाम ह्या ठिकाणी क्लिक करायचे. लँग्वेज सिलेक्ट करायची आहे इंग्लिश. ही एक्झाम तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये केव्हाही देऊ शकताय. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचे. याचं एक सॉफ्टवेअर येतं CSC तर्फे. ते सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या PCमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आणि ही एक्झाम पूर्णपणे स्वतःच द्यायची आहे. दुसऱ्या कोणी एक्झाम दिलेली अलाउड नाही आहे, कारण ह्या ठिकाणी आपल्याला कॅमेऱ्यासमोर एक्झाम द्यायची आहे. त्यामुळे ते फेस डिटेक्ट झालं पाहिजे. मग स्वतः एक्झाम देऊन ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर आपल्याला त्याचं TEC सर्टिफिकेट मिळून जातं. ही एक्झाम जी आहे ती 50 मार्काची आहे. 50 पैकी तुम्हाला 20 ते 25 मार्क्स मिळाल्यानंतर तुम्ही ह्या एक्झाममध्ये पास ठरताय. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर टेक एक्झाम करून तुम्हाला ती एक्झाम लाईव्ह द्यायची आहे. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचं TEC सर्टिफिकेट मिळून जाईल. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत TEC नंतर आपण BC सर्टिफिकेट कशा पद्धतीने रजिस्टर करायचे हे बघणार आहोत. BC सर्टिफिकेट जे आहे त्याची लाईव्ह एक्झाम असून ती दुसऱ्या सेंटरला होते. तर फर्स्ट आपण रजिस्ट्रेशन करून त्याचीसुद्धा 950 रुपये काहीतरी फीज असते. ते फीज पे केल्यानंतर तुम्हाला एक्झाम कुठे असेल ते दिलं जाईल. त्या सेंटरला जाऊन तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला तिथेसुद्धा 100 मार्क्सची एक्झाम आहे आणि 40 मार्क्स तुम्हाला पाडायचे आहेत. 40 पासिंग असणार आहे. तो सर्टिफिकेट तुम्हाला 40 दिवसामध्ये मिळून जाईल. हे 2 सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.